नमस्कार। तर आज आपण एकदम मस्त असं चटपटीत भरलं कारलं बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण चिंच भिजवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एका छोट्या लिंबाच्या आकार एवढा चिंचेचा गोळा गरम पाण्यामध्ये भिजत टाकणार आहे। तर इथे आपण अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये चिंच टाकायची आहे आणि जेवढी चिंच आहे त्याच्या डबल यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला गूळ हे भिजत टाकणार आहोत। त्याचबरोबर इथे मी असे 8 ते 10 छोट्या आकाराचे कारले घेतलेले आहेत। हवं तर तुम्ही मोठ्या कारल्याचे अशा एवढ्याला फोडीही करून घेऊ शकता। कारले धुवून घेतलेले आहेत। आता आपण याला मध्ये कट लावून यामधल्या ज्या कोवळ्या बिया आहेत ते एका साईडला काढून घेणार आहे। तर कारलं आतमध्ये व्यवस्थित चेक करून घ्यायचे, बऱ्याच वेळेस त्यामध्ये किडेही असतात। तर जेवढ्या कोवळ्या बिया आहेत त्या मी साईडला काढून घेणार आहे, कारण त्या आपण नंतर स्टफिंग मध्ये वापरणार आहोत। आणि अशा पद्धतीचे ज्या निबर आणि लाल बिया आहेत त्या आपण काढून टाकून देणार आहोत। आता कारल्यांना आतून आणि बाहेरून व्यवस्थित मीठ चोळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मीठ चोळून झाल्याच्या नंतर याला आपण कमीत कमी 15 ते 20 मिनिट असंच साईडला ठेवणार आहोत। आता कारल्यामधली स्टफिंग बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे पाव कप भाजलेले शेंगदाणे, 2 मोठे चमचे भाजलेले तीळ, 2 मोठे चमचे भाजलेले सुकं खोबरं आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेऊन याला आपण मिक्सरला छान थोडंसं जाडसर फिरवून घेणार आहोत। तर तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता। आता याला आपण साईडला ठेवून देऊया। चिंच ही आपण गरम पाण्यात भिजत ठेवल्यामुळे ती लवकर भिजली गेली आहे। आता आपण याला छान सुरवून घेऊयात आणि याचा जो काही चोथा आहे तो काढून टाकून देणार आहोत। तर इथे आपल्या चिंचेचं आंबट गोड पाणी हे तयार आहे। आता स्टफिंग आपण परतून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा असा छोटा कांदा घेतलेला आहे, त्याला आपण एकदम बारीक कट करून घेणार आहोत। आता गॅस ऑन करून कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल टाकायचे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा छोटा चमचा बडीशोप, थोडीशी परतून घ्यायची आणि त्यामध्ये नंतर आपण हा एकदम बारीक कट केलेला कांदा टाकणार आहोत आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। कांदा छान परतला गेलाय। आता मी यामध्ये टाकणार आहे मिक्सरला फिरवून घेतलेलं हे मिश्रण, याला अर्धा मिनिटासाठी परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम एकदम कमीच आहे। आता यामध्ये मी टाकणार आहे चिमूटभर हळद आणि 2 छोटे चमचे घरगुती काळा मसाला। तर तुमचा साठवणीतला जो कुठला मसाला असेल तो तुम्ही यामध्ये टाकू शकता। चवीपुरते मीठ आणि एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर टाकणार आहोत। मसाले टाकल्याच्या नंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये मी टाकणार आहे कारल्यामधल्या ज्या कोवळ्या बिया आहेत त्या टाकून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला आपण लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। हे मिश्रण थोडंसं थंड होते तोपर्यंत आपण मीठ लावून घेतलेल्या कारल्यामध्ये पाणी टाकून त्याला आपण छान पिळून घेणार आहोत। कारल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित आतून आणि बाहेरून धुवून घ्यायचं आहे, म्हणजे जो काही जास्तीचा खारटपणा आहे तो निघून जाईल। त्यानंतर आपण याला एकदम कचकटून पिळून घेणार आहोत। तर सगळे कारले आपण पाण्यामधून छान कचकटून पिळून घेतलेले आहेत। आता हे स्टफिंग भरण्यासाठी तयार झालेले आहे। स्टफिंग हे पूर्णपणे थंड झालेले आहे। आता आपण यामध्ये हे चिंचेचं जे पाणी आहे त्यामधलं 2 चमचे भरून पाणी यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपण कारल्यांमध्ये ही स्टफिंग भरून घेऊयात। तर स्टफिंग वरतून अजिबात लागू द्यायची नाही, नाहीतर ती तेलामध्ये करपली जाते। तर सगळ्या कारल्यांमध्ये आपण स्टफिंग भरून घेतलेली आहे आणि हे थोडासा जो उरलेला स्टफिंग मसाला आहे तो आपण शेवटी यूज करणार आहोत। आता कारले परतून घेण्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकायचे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण सगळे कारले लाईनने मांडून घेऊया। आता मसाल्याचा जो पार्ट आहे तो पार्ट आपण खाली तेलामध्ये न करता बाकी सगळ्या साईडने आपण पलटून कारले भाजून घेणार आहोत। तीनही बाजूंनी कारले व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर जो मसाल्यांचा पार्ट आहे तो आपण वरती करून घेणार आहोत। आता यावरती लगेचच चिंचेचं पाणी टाकायचं आहे आणि अजिबात याची वाफ न जाऊ देता याच्यावरती झाकण लावून ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि एकदम कमी गॅसवरती याला आपण 5 ते 6 मिनिटं छान वाफवून घेणार आहोत, म्हणजे कारले व्यवस्थित शिजले जातील। साधारण 6 मिनिटांनंतर आपण झाकण ओपन करूयात आणि आणखीन याला हाय फ्लेमवरती 2 मिनिटांसाठी छान परतून घेऊया, म्हणजे यामधलं जे काही मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून जाईल। तर याला आपण छान 2 मिनिटं हाय फ्लेमवरती परतून घेतलंय। आता आपण यामध्ये हा जो काही उरलेला स्टफिंगचा मसाला आहे तो टाकून घेऊयात। त्याचबरोबर एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे। तर तयार आहे आपलं एकदम चटपटीत असं भरलं कारलं। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा। आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मिल्स मराठीला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल धन्यवाद।